नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आलेल्या सर्व नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवव्या हप्त्याची सध्याची स्थिती नक्की काय आहे, तसेच 2019 नंतर जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांबाबत नक्की काय नवीन घडामोडी झालेल्या आहेत आणि पात्र शेतकऱ्यांनी नक्की कोणती काळजी घ्यावी। ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत शेतकरी मंडळींनो, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही। आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजेच की 20 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे। राज्य सरकारकडून अद्याप 9व्या हप्त्याच्या वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी अजूनही 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। सध्या उपलब्ध माहितीनुसार निधीची उपलब्धता आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जो आहे तो वितरित होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजेच की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा पात्रतेचे नियम बदलण्याची मागणी केलेली आहे। ओके, आता जी मागणी आहे ती कोणकोणती कशी आहे ती सुद्धा बघून घेऊयात। याचे नियम काय आहेत। संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की 1 फेब्रुवारी 2019 नंतर खरेदी, वारसा किंवा कौटुंबिक वाटणीद्वारे जमीन मिळालेल्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाही नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळावा, ही प्रमुख मागणी आहे, पहिली मागणी आहे। यासोबतच ओके, आजपर्यंत वंचित राहिलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांना सर्व प्रलंबित हप्तेही देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आलेली आहे। संघटनेने सरकारला इशारा देत म्हटलेले आहे की जर ही मागणी आमची मान्य झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाऊ शकते, असा त्यांनी इशारासुद्धा केलेला आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे तिसरी ती म्हणजेच की आता या योजनेतील आर्थिक मदतीबाबत सध्या योजनेत कोणताही बदल अजून तरी करण्यात आलेला नाही आहे। PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त 6,000 रुपये दिले जातात। म्हणजेच की पात्र शेतकरी मंडळींना वर्षाला एकूण 12,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळत आहे सध्या या दोन योजनेद्वारे। आता जी दुसरी अपडेट आहे, नंतरची चौथी अपडेट म्हणता येईल आपली, आता ज्या शेतकरी मंडळींना पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा असे जर वाटत असेल तर त्यांनी काही गोष्टींची नक्कीच खात्री करून घ्यावी। म्हणजेच की आधार कार्ड अपडेट असावे, नसेल तर करून घ्या अपडेट। बँक खाते आधारशी लिंक असावे, नसेल तर लिंक करून घ्या। जमिनीच्या नोंदी अद्ययावत असाव्यात, अपडेट असाव्यात। KYC पूर्ण झालेली असावी। या सर्व बाबी तुमच्या जर पूर्ण असतील तर पुढील हप्ता वितरित झाल्यावर रक्कम खात्यात जमा होण्यास तुम्हाला कसलीच कोणतीही अडचण येणार नाही आहे। ओके, आणि जर सध्याची जर स्थिती बघितली तर 20 जुलै 2026 पर्यंतची अधिकृत स्थिती अशी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे। पात्रतेत बदल करण्याबाबत शेतकरी संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे। सरकारकडून अधिकृत निर्णय किंवा नवीन घोषणा होताच त्याची जी माहिती आहे ती सर्वप्रथम या माझ्या बडी चॅनेलवर नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या सरकारी योजना व कृषी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।